उदरनिर्वाहासाठी ऊस तोडण्यासाठी आलेल्या दाम्पत्यातील भांडणाचं शेवटी मृत्यूमध्ये रूपांतर झालं आहे। महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चंबुरदरा गावातील बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले या दाम्पत्याचा 6 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। त्यांना 2 मुले होती। उदरनिर्वाहासाठी हे दोघे 14 जणांच्या टोळीसमवेत कर्नाटकमधील उपारट्टी गावामध्ये ऊस तोडण्यासाठी आले होते। मात्र दुपारी आरोपी बालाजी जंगले वय 40 याने मद्यपान करून पत्नी मीराबाई जंगले वय 30 हिच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घातला। हा वाद इतका विकोपाला जाऊन संतप्त झालेल्या बालाजीने पत्नीच्या डोक्यावर दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून केला। या घटनेची माहिती मिळताच गोकाक डीएसपी, सीपीआय, पीएसआय यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय। इतकेच नव्हे तर आरोपी बालाजी जंगलेने आपल्या पत्नीस ठार मारतानाचा व्हिडिओ स्वतःच तयार करून नातेवाईकांना पाठवला होता। तो मोबाईल पोलिसांनी पुढील तपासासाठी जप्त केलाय। एका दाम्पत्यामधील वाद एवढा विकोपाला जाईल की एका जीवाचीही पर्वा करणार नाही हे पाहून दुःख होते। मात्र कोणताही दोष नसलेल्या 2 निरागस मुलांचे अनाथ होणे ही या संपूर्ण घटनेमधील सर्वात हृदयद्रावक बाब आहे। मनोहर मॅगेरी, KMM मराठी, गोकाक।